प्रमाणात नुकसान होणार आहे आणि सत्तेमधले तुमचा पक्ष आहे, उपोषणाचा 5वा दिवस आहे, तुम्ही एकदाही इकडे फिरकला नाहीत. खरं तर वाणी साहेब, अदानी प्रकल्प आपल्या आदिवासी भागामध्ये होतोय हे जेव्हापासून कळाल्यापासून म्हणजे आपल्या ही काही राजकारणी श्रेयवादाची लढाई नाही आहे. हा आपल्या तालुक्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि हा जर कुठल्या समाजाच्या मुळावर त्या ठिकाणी येत असेल आणि त्याचा कुठला फायदा होणार नसेल तर अशा प्रकल्पाला सत्तेत असलो तरी शेवटी लोकांबरोबर असणं गरजेचं आहे आणि म्हणून या प्रकल्पाला आमचा विरोध आहेच, असं काही नाही आहे. सुरेश भाऊंनी 9 ऑगस्ट जो आपला आहे तशी क्रांती दिन आहे त्या दिवशी त्या अगोदरच जाहीर केलं होतं का मी त्या विरोधात उपोषणाला बसणार आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं आणि सर्व करत असताना मी गेले 4-5 दिवस त्याची माहिती त्या ठिकाणी घेत होतो. हा प्रकल्प नेमकी काय आहे, किती क्षेत्र जाणार आहे, किती लोकांना त्याचा, आणि म्हणून हा प्रकल्प खऱ्या अर्थानं लोकांना विश्वासात घेऊन, लोकांना त्या ठिकाणी सांगून, त्या लोकांचं म्हणणं ऐकून खरं तर हा प्रकल्प त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मला वाटतं 2022 पासून त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे आणि मग असं असताना देखील जर लोकांचा त्या ठिकाणी विरोध आहे, त्या लोकांचे आज मला वाटतं तिथं मिटिंगा घेतल्या नाही, त्या लोकांना विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या नाहीत आणि अचानक येऊन तर तुम्ही हे करणार असं तर हे कुठं ते समाज किंवा आपला तालुका हे खपून घेणार आहे. शेवटी जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे आणि या पर्यटन तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळीचा जो नाणेघाट आहे म्हणजे जिथून खऱ्या अर्थानं व्यापार व्हायचा ती खऱ्या अर्थाने ती भूमी आहे आणि म्हणून अशा भूमीवर तिथं अन्याय होणार असं आणि तिथला शेतकरी, तिथला आमचा आदिवासी शेतकरी जर भूमिहीन होणार असेल तर आपण त्या प्रकल्पाला विरोध करणं किंवा त्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आहोत हे खऱ्या अर्थाने सांगण्यासाठी आहे. हे सगळं होत असताना खरं तर मी जी काही माहिती घेतली ती माहिती जी 21 तारखेला ते हे करणार आहेत, सुनावण्या घेणार आहेत, त्या संदर्भात आम्ही जी वेळेस माहिती घेतली, लोकांच्या तीव्र भावना, लोकांचा विरोध, लोकांचा आक्रोश हे पाहिल्यानंतर खरं तर तिथल्या त्या सुनावणीला खऱ्या अर्थानं एवढा तीव्र मोठा विरोध आहे. मी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी त्या ठिकाणी बोललेलो आहे. वरिष्ठ नेते या ठिकाणी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की जर एवढा विरोध त्या ठिकाणी असेल तर पहिला ती सुनावणी त्या ठिकाणी रद्द करून त्या लोकांना विश्वासात घेऊन नेमकी प्रकल्प काय आहे, तिथं काय होणार आहे हे सगळं ह्या गोष्टी त्या ठिकाणी जाणून घेऊन त्या 21 तारखेची सुनावणी बहुतेक माझ्या अंदाजे होणार नाही. लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं जाईल आणि नंतरच पुढचं पाऊल त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहात, माजी आमदार अतुल बेनके विद्यमान आमदार सत्तेमध्ये आहात, असं असतानाही सुरेश वासगे यांना इथे आंदोलन करावं लागतंय, जनसुनावणी घेऊ नये म्हणून विद्यमान आमदारांना अजून बैठक घ्यावी लागते. वास्तविक संबंधित मंत्र्यांशी बोलून किंवा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ही जनसुनावणी अगोदर स्थगित का केली नाही? आज 5वा दिवस आहे, सुरेश वासगेंची तब्येत ढासळलेली आहे. शेवटी सगळेजण विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार असतील हे संबंधित वरिष्ठांशी किंवा अधिकाऱ्यांशी त्यांचे पण बोलणं त्या ठिकाणी चालू आहे. विद्यमान आमदार शेवटी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, ते याला त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विरोध आहे आणि खरं तर आमदार साहेबांनी इथं हे घेण्यापेक्षा मला वाटतं वरिष्ठ मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याशी चर्चा करून वरिष्ठांवरूनच खऱ्या अर्थानं चर्चा करून याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती सुनावणी थांबवली पाहिजे, लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे आणि नंतर हा प्रकल्प काय आहे, तर काय नेमकी होणार आहे, किती क्षेत्र जाणार आहे, कुठलं जाणार आहे, मग आता लोकांच्या तिथल्या भावना काय आहेत हे लक्षात घेऊन माझं म्हणणं हे सगळं प्रोसेस त्या ठिकाणी करावा, नंतरच
हा प्रकल्पाच्या ठिकाणी काय करायचे नंतर निर्णय घ्यावा.